BSF मार्फत हा उपक्रम बारामती स्पोर्ट क्लब नगरपालिका आणि बारामतीतले सर्व ग्रामस्थांनी म्हणजे यात ज्यांना इच्छा आहे की ही बारामती स्वच्छ सुंदर राहिली पाहिजे ते मनापासून यात सहभागी आहेत. खरं तर मीही मागच्या वेळेला हा मेसेज ऐकला आणि मला राहुलं नाही की खरंच खूप सुंदर उपक्रम आहे. ही चळवळ पूर्ण फक्त एवढ्यापुरती मर्यादित न राहता शहरापुरती ही ग्रामीण लेवलवर प्रत्येक भागात प्रत्येक एरियात गेली पाहिजे आणि प्रत्येक घरातून सदस्य बाहेर पडले पाहिजे स्वच्छतेसाठी. 8 दिवसातून 1 तास काही जास्त नाही, पण तो तास जर दिला तर खूप काही बदल होऊ शकतो. हे या उपक्रमातून आज सर्वांना माहीत झाले आणि मनापासून प्रत्येकाने या चळवळीत भाग घ्यावा ही नागरिकांना मी आवाहन करते आपल्या बारामतीमधील की प्रत्येकाने आपल्या आठवड्यातला 1 तास देऊन स्वच्छ सुंदर बारामती आपला परिसर स्वच्छ करूया आणि दादांचे स्वप्न पूर्ण करूया बारामती स्वच्छ ठेवण्याचे. धन्यवाद. सकाळी आम्ही इथे 5:30 वाजल्यापासून येतो. जसं दादा पहाटे 6 पासून विजिट चालू करायचे बारामतीची, तसं आम्ही उपक्रम असा घेतला की दर आठवड्याला पहाटे 6 वाजता आम्ही डॉट काम चालू करतो. आता बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन आणि बारामती नगरपालिका हे आम्ही सगळे मिळून दर आठवड्याला दर रविवारी पहाटे 6 वाजता येऊन एक स्पॉट जो आम्ही ठरवतो तर त्या स्पॉटचं क्लिनिंग करतो, जेणेकरून आम्हाला आवाहन करायचं बारामतीच्या लोकांना की दादांनी त्यांच्या घरासारखी बारामती तयार केली होती. तर जसं आपण आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवतो, आपण आपल्या घरात कचरा टाकत नाही, खाल्लं की डस्टबिन मध्येच टाकतो, तसं बारामतीकरांना आमचा हे आहे की त्यांनी पण आपल्या घरासारखं बारामतीला स्वच्छ ठेवावं. हीच खरी दादांना आदरांजली असेल. जेव्हा तुम्ही या ठिकाणी आला होता तेव्हा तुम्ही काय पाहिलं? जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो होतो, म्हणजे मी स्वतः जेव्हा हे बस स्टँडचं काम चालू होतं त्यावेळेस मी इथे काम केलंय ॲज सायनेजेसचं, तर तेव्हा आम्ही बघितलं होतं की किती कष्ट घेतात एखादी वास्तू उभा करण्यासाठी. दादांनी किती वेळा इथे येऊन स्वतः व्हिजिट करून प्रत्येक भिंत ना भिंत बघितली की ती बरोबर होती की नाही होते. तर इथं आल्यावर कधी कधी असं दुःख वाटतं की लोक थुंकतायत, त्याच्यानंतर गुटखा खातात, त्याचे कागद तसाच सोडलेला असतो जिथं. आणि खूप वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की जिथे लिहिलंय येथे थुंकू नये तिथं बारामतीतले लोक येऊन थुंकत असतात. तर ही खूप खराब गोष्ट आहे. थोडंसं आपण प्रत्येकाने म्हणजे असं गरजेचं नाही की प्रत्येकाने ग्रुपनीच काम केलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःपुरतं जरी आपलं गाव स्वच्छ ठेवायचं ठरवलं तरी आपली बारामती जगात सगळ्यात जास्त स्वच्छ राहील. बरोबर आहे. ते काम आपल्यापासून जर सुरुवात केलं तर काम खरंच मोठं होणार आहे. नक्कीच. धन्यवाद ताई.